वेंगसरकरमुळे रोहित शर्मा आले एवढं निश्चित की मी चेअरमन होतो, सुलक्षण कुलकर्णी कोच होता आणि त्यावेळेस मी त्या रोहित शर्माला जाऊन त्या शाळेत बघितलं होतं स्वामी विवेकानंदमध्ये आणि मला तो आवडला आणि त्यांनी अंडर 14ला परफॉर्मन्स वगैरे केला, 16ला पण केला आणि माझा लाडका झाला. अंडर 19ला अहमदाबादला गेल्यानंतर वनडेर्स होत्या आणि प्रत्येक इनिंगला फ्लॉप होता आणि प्रत्येक इनिंगला फ्लॉप असल्यामुळे सुलू रात्री फोन करायचा, अरे पाटला यार तो काय यार रन्सच नाही करत. म्हटलं खेळ आता बघ तो काहीतरी करेल. फायनलपर्यंत रन्सच नाही झाले आणि मग फायनलला तर त्यांनी काय सांगितलं, मी एक नंबर खाली जातो. तेव्हा मला पण थोडा डाऊट आला, म्हटलं सुलू खेळून टाक मॅच. सुलूने खेळली तिकडे पण फ्लॉप. तिथेच हा जोरी आणि ऑर्डिनरी सिलेक्टरमध्ये फरक आहे. जोरी दिलीप वेंगसरकर त्याचं नशीब रोहितचं चांगलं नाही तर आतापर्यंत कुठेतरी बुद्धिबळ वगैरे खेळत असतं. त्यांनी काय केलं की तेव्हा 15 दिवस होते आणि त्याच्यानंतर मला वाटतं इराणी ट्रॉफी का काहीतरी ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट होते. सर बेंगलोरला का दिल्लीला कुठेतरी तिथे हा तिकडे गेला थँक्स टू एअर इंडिया. एअर इंडियाने त्याला तिथे स्कॉलरशिपवर घेऊन आणि तिथे त्यांनी FCIच्या अगेन्स्ट 140 केले. आम्हाला माहीतच नव्हतं. दिलीप सरांनी ती इनिंग आणि दिलीप सर आले आपलं मीटिंग रूममध्ये आले त्या रोहितचं नाव टाक. तेव्हा मी होतो, चंदू कोच होता, मिलिंद सर होते आणि मला वाटते राजू होता. आम्ही एकमेकांना शॉक आणि माझ्याकडे सगळे बघता कारण मी अंडर 19 चेअरमन आहे, हॉरिबल परफॉर्मन्स केलेला आहे.